हाय एव्हरीबडी, वेलकम बॅक टू फ्लुएंट फॅक्टर. फ्लुएंट फॅक्टर या यूट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचे खूप मनापासून स्वागत करते. या चॅनलवरती आपण इंग्रजी भाषा बोलायची शिकतोय आणि आता सध्या तर आपण एक फ्री स्पोकन इंग्लिशची सिरीज घेऊन आलेला आहोत. या सिरीजचा आजचा हा 4th डे आहे. आजपर्यंत आपण 3 व्हिडिओज बघितलेले आहेत. तर या 3 व्हिडिओजमध्ये सर्वात सुरुवातीला आपण बघितले ग्रीटिंग्स आणि सेल्फ इंट्रोडक्शन. बेसिक सेल्फ इंट्रोडक्शन आपण तिथे बघितलेलं आहे. सेकंड व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपलं डेली रुटीन जे असतं ते कसं सांगायचं, राईट. थर्ड व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आय सोबत काय वापरले पाहिजे, यू सोबत काय वापरलं पाहिजे, म्हणजे इन शॉर्ट या प्रोनाउन्स सोबत आपण काय वापरू शकतो ते आपण बघितलेलं आहे. आपण बेसिकली खूप इझी करण्याचा प्रयत्न केलेला आहे ही सिरीज, जेणेकरून ज्यांना कुणाला इंग्रजी जमत नाही त्यांना सुद्धा हे व्हिडिओज खूप युजफुल होतील, राईट. आता आजचा डे आहे 4. आज आपण बघणार आहोत की इंग्रजीमध्ये प्रश्न कसे विचारायचे. बऱ्याच जणांना माहितीही असेल की प्रश्न कसे विचारायचे, पण कन्फ्युजन होतं की हू वापरू, व्हॉट वापरू, वेअर वापरू, हुज वापरू, हुम वापरू, व्हेन वापरू, हाऊ वापरू. अरे मुझे चक्कर आने लग गया अब. किती शब्द झाले. आपण हेच WH वर्ड्स जे आहेत यांचा वापर करून प्रश्न कसे विचारू शकतो ते बघणार आहोत. सर्वात सुरुवातीचा शब्द जो आहे तो आहे व्हॉट. हा आपण नेहमी ऐकलेला असेल बोलताना. व्हॉट इज दिस, व्हॉट इज दॅट, म्हणजे एखादी गोष्ट काय आहे हे जेव्हा विचारायचं असेल त्यावेळेला आपण व्हॉटचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, वन्स अगेन आय विल से द सेंटेन्स और द क्वेश्चन, व्हॉट इज दिस, ओके, और व्हॉट इज हॅपनिंग, म्हणजे काय घडतंय सध्या हे विचारण्यासाठी सुद्धा आपण व्हॉटचा वापर करू शकतो. ओके. नेक्स्ट वर्ड इज व्हेन. ओके. व्हेन केव्हा वापरायचं? जेव्हा आपल्याला एखादी वेळ विचारायची आहे त्यावेळेला. फॉर एक्झाम्पल, when is the meeting, okay, when we can meet, आपली मीटिंग केव्हा आहे किंवा आपण केव्हा भेटू शकतो हे जेव्हा विचारायचं असेल तेव्हा आपण when चा वापर करू शकतो. when are you going on a vacation, असं जर तुम्हाला कोणाला विचारायचं असेल तर त्यावेळेला तुम्ही when चा वापर करू शकता. समजा तुम्हाला विचारायचंय तुम्ही कुठे जाणार आहात किंवा कोणत्या ठिकाणी जाणार आहात, राईट. तर अशा वेळेला तुम्ही कोणता शब्द वापरला पाहिजे? येस, करेक्ट, यू हॅव टू यूज द वर्ड वेअर, म्हणजे तुम्ही कुठे जाणार आहात. फॉर एक्झाम्पल, वेअर आर यू गोइंग, तू कुठे जात आहेस. वेअर आर यू गोइंग ऑन अ वेकेशन, म्हणजे तुम्ही सुट्टीवर कुठे जात आहात. आपल्याला एखादं ठिकाण माहिती करून घ्यायचं असेल त्यावेळेला आपण वेअर वापरतो. ओके. किंवा आपण असंही विचारू शकतो, वेअर आर यू फ्रॉम, तुम्ही कोठून आहात, राईट. उत्तर काय होऊ शकते या सर्व गोष्टींचं? एखादी ठिकाण. ओके. म्हणून आपण वेअरचा वापर करतो. आता समजा तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल माहिती हवी आहे. फॉर एक्झाम्पल, हु इज द प्रेसिडेंट ऑफ इंडिया, म्हणजे भारताचे पंतप्रधान कोण आहेत असं जर तुम्हाला विचारायचं असेल त्यावेळेला तुम्ही हु वापरता. म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल जाणून घेण्यासाठी आपण हु वापरतो. फॉर एक्झाम्पल, हु मेड दिस, म्हणजे हे कुणी बनवलंय. आपल्याला काय जाणून घ्यायचंय? तर त्या व्यक्तीबद्दल ज्या व्यक्तीने ही वस्तू बनवलेली आहे. ॲट दॅट टाइम यू कॅन मेक द यूज ऑफ द वर्ड हु. नाउ द नेक्स्ट वर्ड इज विच. विच आपण केव्हा वापरू शकतो? जेव्हा आपल्याला चॉईस करायची आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या ड्रेसच्या दुकानात गेलेला आहात आणि तुम्हाला एक ब्लू आणि एक रेड कलरचा ड्रेस दाखवलेला आहे आणि तुम्हाला चॉईस करायचंय किंवा दुकानदार तुम्हाला विचारायचंय विच ड्रेस यू वॉन्ट मॅम, म्हणजे या दोनपैकी तुम्हाला कोणता ड्रेस हवा आहे किंवा कोणता ड्रेस आवडलेला आहे हे जेव्हा विचारायचं असं दुकानदाराला त्यावेळेला तो विचचा वापर करतो. म्हणजे टू शो और टू आस्क अबाउट द चॉईसेस यू कॅन यूज द वर्ड विच. समजा आपल्या घरातच किंवा आजूबाजूला कुठेतरी एखादी वस्तू पडलेली आहे, पण विचारतो की नाही सहज, ही वस्तू कुणाची आहे किंवा हा पेन कुणाचा आहे, हा मोबाईल कुणाचा आहे, राईट. तर अशा वेळेला यू कॅन मेक द यूज ऑफ वर्ड हुज. ओके. तुम्ही प्रश्न विचारू शकता, हुज पेन इज दिस, हा पेन कुणाचा आहे. हुज मोबाईल इज दिस, हा मोबाईल कुणाचा आहे. हुज वॉलेट इज दिस, म्हणजे हे पाकिट कुणाचं आहे. सपोज यू वॉन्ट टू आस्क अबाउट द रिझन, तुम्हाला काहीतरी कारण एखाद्या गोष्टीबद्दलचं जाणून घ्यायचंय त्यावेळेला तुम्ही व्हायचा वापर करू शकता. तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलेलं असेल, वाय आर यू नॉट कमिंग, तू काय येत नाहीयेस, म्हणजे कारण जाणून घ्यायचंय न येण्यामागचं, त्यावेळेला आपण व्हायचा वापर करतोय. तुम्ही आणखीन एक प्रश्न नक्कीच ऐकला असेल, वाय यू डिड नॉट कम येस्टरडे, तू काल का आली नव्हतीस. ओके. इथे आपल्या न येण्यामागचं कारण कुणाला तरी जाणून घ्यायचंय त्यावेळेला ते प्रश्न विचारू शकतात, वाय यू डिड नॉट कम येस्टरडे. ओके. म्हणजेच कारण जाणून घेण्यासाठी तुम्ही व्हायचा वापर करू शकता. आता हा
एक्झॅक्टली WH शब्द म्हणू शकत नाही आपण, पण त्याच कॅटेगरीमध्ये म्हणजे क्वेश्चन्स विचारण्याच्या कॅटेगरीमध्येच मोडतो, म्हणून हा शब्द पण आपण या व्हिडिओमध्ये इन्क्लूड केलेला आहे. तो शब्द आहे हाऊ. हाऊ म्हणजे एखाद्या गोष्ट करण्याच्या प्रोसेसला जेव्हा तुम्हाला जाणून घ्यायचं आहे त्यावेळेला तुम्ही हाऊ हा शब्द वापरू शकता. फॉर एक्झाम्पल, हाऊ यू मेड दिस, तू हे कसं बनवलंस. वन मोर एक्झाम्पल कुड बी, हाऊ डिड यू रीच हिअर, म्हणजे तू इथे कशी पोहोचलीस किंवा तू इथे कसा पोहोचलास किंवा कोणत्या वेनी आलास असं जेव्हा विचारायचं तेव्हा सुद्धा आपण हाऊचा वापर करू शकतो. बेसिकली आपल्याला जी प्रोसेस झालेली आहे त्याबद्दल जाणून घ्यायचं असतं, म्हणून आपण हाऊचा वापर करतो. आय होप हे जे सर्व शब्द आहेत हे तुम्हाला लक्षात आलेले आहेत. या सर्व शब्दांची जी समरी आहे ती तुम्हाला स्क्रीनवर दिसेलच. ते तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता, ऑर एल्स इफ यू वॉन्ट टू मेक अ नोट ऑफ इट, तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि ते नोट डाऊन सुद्धा करू शकता. असेच आणखीन तुम्हाला व्हिडिओज हवे असतील इंग्रजी बोलण्यासंबंधीचे किंवा आणखीन काही टिप्स बद्दल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो. आणि ही जी फ्री स्पोकन इंग्लिशची सिरीज आहे या सिरीजमध्ये तुम्हाला आणखी कोणत्या पद्धतीचे व्हिडिओज बघायला आवडतील ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता. चला तर मग मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.